सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। सत्यशोधक पांडुरंग बाळाजी कवडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर या गावी 11 मार्च 1901 रोजी झाला। मुख्यतः पांडुरंग बाळाजी कवडे यांचे मूळ गाव मौजे धांदरफळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे असून त्यांचे वंशज पुढे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कायम वास्तव्य करून राहिले, म्हणून पांडुरंग बाळाजी कवडे हे नांदगावचे सत्यशोधक म्हणून सत्यशोधक चळवळीत ओळखले गेले। सत्यशोधक पांडुरंग बाळाजी कवडे यांचे मराठी 7वी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेले होते। वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता। मराठी 7वी परीक्षा पास झाल्यावर उपजीविकेसाठी त्यांनी नांदगाव तहसील कार्यालयात कारकून म्हणून उमेदवारीस प्रारंभ केला। दरम्यान 6 मे 1922 रोजी राजीव शाहू महाराजांचे मुंबई येथे अकस्मात निधन झाले। राजर्षी शाहू महाराजांच्या अकस्मात निधनामुळे नांदगाव तहसीलमध्ये एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेत नांदगाव तहसीलदारांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल अप्रासंगिक अपशब्द वापरले। प्रस्तुत अप्रासंगिक अवमानकारक अपशब्द बिनीचे सत्यशोधक पांडुरंग कवडे यांना खटकले, जिव्हारी लागले। त्यांनी कुठलाही विचार न करता ताडकन उठून तहसीलदारांच्या श्रीमुखात भडकावली। इतकेच नव्हे तर तत्क्षणी नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्यासारखे अनेक तहसीलदार तयार करून दाखवीन अशी घोषणा करत विचारपीठ सोडले। पुढे नाशिक जिल्ह्याचा सत्यशोधक चळवळीचा इतिहास सांगतो की पांडुरंग कवडे यांनी लगोलग नांदगाव येथे दलित बहुजन विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह सुरू केलं। अनेक खस्ता खाऊन त्यांनी हे वसतिगृह चालू ठेवलं। खरोखरच अनेक सत्यशोधक तहसीलदार शिवाजी मराठा बोर्डिंग या वसतिगृहातून तयार झाले। पांडुरंग कवडे हे नांदगाव परिसरात सातत्यानं सत्यशोधक चळवळीचे कार्य करत राहिले। आपले शब्द वाऱ्यावर विसरून जाऊ नयेत म्हणून त्यांनी सत्यशोधक वाङ्मयाची निर्मिती केली, ती पुढील प्रमाणे: संत गाडगे महाराज यांचे चरित्र इसवी सन 1939, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे चरित्र इसवी सन 1952, महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र इसवी सन 1968, श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र इसवी सन 1974, श्री संत साई महाराज यांचे चरित्र इसवी सन 1956 अशा या मराठी 7वी पास असलेल्या आणि व्यवसायानं शेतकरी असलेल्या सत्यशोधकी लेखक विचारवंताचे 17 डिसेंबर 1978 रोजी नांदगाव येथे निधन झालं। राजेंद्र महादेव कळसाईत हे पिंपरी मेघे वर्धा येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म 11 जानेवारी 1965 रोजी झाला। उच्च विद्याविभूषित सत्यशोधक असून इसवी सन 1988 पासून सत्यशोधक चळवळीत सहभागी आहेत। वर्धा आणि नागपूर येथे संपन्न झालेल्या सत्यशोधक अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला। प्रतिभा संपन्न लेखक, वक्ता, संपादक, कराड गावचे, जिल्हा सातारा, क्रांतिकारक सत्यशोधक कार्यकर्ते कृष्णाजी मारुतराव उर्फ भाऊसाहेब कळंबे यांनी प्रारंभी प्राथमिक शिक्षकांचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला।